नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी योग भारती मराठी या विषयाचा व्हिडिओ पाहत आहात। तर आज आपण आपल्या या तासिकेमध्ये नेमका 12वीचा कुठला अभ्यासक्रम कमी झाला आहे तो आपण सुरुवातीला पाहूया। पान नंबर अगोदर अनुक्रमणिका काढा, पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका। त्यामध्ये भाग 1 त्यामध्ये रे थांब जरा आषाढ घना ही कविता बाबा बोरकरांची आहे, ती या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भाग 2 यामध्ये 12वा भाग आहे, त्यामध्ये रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर यांचा हा जो काही लिखित भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गद्य नमुना गद्य आकलनमध्ये जयपूर पुढचे जनक हा भाग या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि उपयोजित मराठीमध्ये वृत्तलेख यामध्ये फीचर रायटिंग म्हणजेच वृत्तलेख ही भाग यामध्ये वगळण्यात आलेला आहे। जवळपास 25% एवढा भाग काही तांत्रिक अडचणीमुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यायची आहे। तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते पाठ अधोरेखित करावेत आणि त्यानंतर आपण पुढील पाठामध्ये पुढील पाठ पाहणार आहोत। त्यामध्ये वेग वशता हा पहिला पाठ आपण आज पाहणार आहोत। जी काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिली कविता आहे बहु असो तू सुंदर, ही कविता तुम्हाला काव्य आनंदासाठी आहे। तुम्हाला ती काही परीक्षेमध्ये येईलच असं नाही आहे, तर त्यामध्ये तुम्हाला तोंडी परीक्षा वगैरे आपल्याला जी काही 20 मार्काची आहे त्यासाठी ही कविता तुम्हाला विचारू शकतात। त्यासाठी तुम्हाला ही कविता मुखोद्गत करायची आहे, समजून घ्यायची आहे आणि तुम्हाला यासाठी जी काही फीत आहे ध्वनी फीत आहे ती तुम्हाला पाठवलेली आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, ती तुम्ही ऐकावी, लक्षात ठेवावी आणि ही कविता आत्मसात करावी। तर आज आपण पाहणार आहोत धडा पहिला वेग वशता, जो की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आहे। वेग वशता प्राचार्य शिवाजीराव भोसले 1927 ते 2010 हा त्यांचा कालावधी। पान नंबर 3 काढा विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आपण सुरुवातीला लेखकांचा परिचय घेऊया। नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक। देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या। पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष त्यांनी व्याख्याने दिली। कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 व 2, जीवनवेग, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराव स्मृती पुरस्कार फलटण अशी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। आता या पाठात नेमकं आपल्याला काय सांगितले ते पाहूया। या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे। वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पडते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे। महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात। याचे लेखकाला वैषम्य वाटते। वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात। अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो। त्यामुळे सत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाकडे आज कुठलं ना कुठलं वाहन आहे आणि ते वाहन आपल्या स्वतःसाठी आहे, स्वतःचा वेळ कमी करण्यासाठी आहे। मात्र हेच वाहन आपल्यावर कसं आरूढ झालेलं आहे किंवा आपण त्या वाहनाच्या किती आहारी गेलेलो आहोत हे आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्या या पाठातून सांगत आहेत। तर पान नंबर 3
त्या सुरू करूयात वेगवशता पाठ. मी अगोदर प्रकट वाचन करेल आणि नंतर तुम्हाला त्याचा अर्थ सांगेल. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवन चक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशा विहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. या महिला परिषदामध्ये लेखकांनी आपल्याला गती म्हणजे काय, गती म्हणजे हे एक त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये गती ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला गती पाहिजे. मात्र तीच गती जर जास्त झाली तर नेमकं काय होऊ शकतं त्याचं आपल्याला लेखकांनी या वेगवशता या पाठामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच त्याची प्रगती ठरू शकते किंवा त्या संज्ञेला ते पात्र ठरू शकते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरू शकते असे लेखक या परिच्छेदात सांगतात. वळूया पुढच्या परिच्छेदाकडे. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठेच दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती ओळखता येत नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसं बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहुशी असते. या परिषदामध्ये लेखकांनी भारतीय आणि अमेरिकन या लोकांची तुलना केलेली आहे की त्यांनी सांगितलं की आपल्याही देशामध्ये वाहनं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. आणि मग इथे वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला लेखक सांगतात की मुलांची शाळा असेल, कार्यालय असेल किंवा भाजी मंडई असेल, दवाखाना असेल, हे लांब लांब आहे. प्रत्येकाला स्वतःसाठी वाहन आहे. मात्र अमेरिकेसारख्या ठिकाणी लेखक सांगतात की तेथील जे काही रस्ते आहेत ते अगदी स्वतंत्र आहेत. तिथे आपल्या भारतातल्यासारखी कुठेही जास्त गर्दी पाहावयास मिळत नाही किंवा जे काही म्हणूया आपण की अडचण निर्माण होत नाही की वाहन चालवण्यासाठी कुठलीही जास्त अडचण निर्माण होत नाही. तेथील रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आहेत. की आपल्या देशामध्ये तेवढे रस्ते मोठ्या प्रमाणावर की गाड्या म्हणजे वेगवेगळ्या एकट्या अशा चालू शकतील एवढे मोठे नाही आहेत असं लेखक सांगतात. त्याचबरोबर इथे सांगितलं की तिकडे घरांची अंतरे, कार्यालये हे लांब आहेत तरी सुद्धा त्यांचा वेग जो आहे तो त्या दृष्टीने ठीक आहे. मात्र आपल्याकडे हा वेग थोडा जास्त आहे आणि म्हणून माणसांनी वेगावर नियंत्रण मिळवायला पाहिजे असे लेखक या परिच्छेदातून सांगतात. वळूयात पुढच्या परिच्छेदाकडे. पान नंबर 4. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांगता येतात.
थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. या परिच्छेदात सुद्धा भारतीय आणि अमेरिकन यांची तुलना लेखकांनी केलेली आहे की आपल्याकडं तेवढी फारसी गरज नाहीये की जेवढी अमेरिकेमध्ये वाहनांची गरज असते. आणि मुंबईमध्ये तर धावणं सारखं असतं. आणि म्हणून इथे लेखक सांगतात की मुंबईमध्ये एवढी धावपळ असते की जेव्हा माणूस त्या वाहनामध्ये बसतो, आरूढ होतो, तेव्हाच तो त्याची धावपळ थांबत असते असं लेखक म्हणतात. गाड्या रुळावरून चालतात आणि जेव्हा ते गाडीमध्ये बसतात तेव्हाच त्यांचं धावणं थांबतं. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारख्या या धावपळीच्या शहरामध्ये की जे काही लोकल ट्रेन वगैरे आहे, लोकल रेल्वे आहेत, त्या अतिशय वेगाने धावतात आणि हा धावणारा माणूस त्या रेल्वेत बसल्याच्या नंतरच त्याची धावपळ थांबत असते. आणि अमेरिकेची जीवनशैली जी आहे ती अत्यंत वेगळी आहे असं लेखक या परिच्छेदातून सांगतात. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालविण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. लेखक या परिच्छेदात सांगतात की 2 चाकी आणि 4 चाकी वाहनं आपल्याकडे भरपूर प्रमाणात झालेली आहे. अगोदर दिवसभर काम तर असतंच, परंतु नंतर वेळ जात नाही म्हणून माणसे वाहनांवर आरूढ होतात आणि पुन्हा वाहनं त्यांच्यावर स्वार होतात असं इथे लेखक म्हणतात. कारण माणूस वाहनांच्या एवढा आहारी गेलेला आहे की त्याला वाहनाशिवाय जमत नाही आणि तो जास्तीत जास्त वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात घालत असतो असं लेखक म्हणतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडेचे रस्ते का दिसत नाही? या परिच्छेदात लेखक सांगतात की वेळ जात नाही या कारणाने बरीचशी लोक आपलं वाहन घेतात आणि वाहनावर सवार होऊन फिरायला निघतात. मग त्यामध्ये आपली सहचारिणी पत्नी जी आहे त्यांनाही घेऊन ती फिरायला जातात. मात्र ते सांगतात की जे काही ऐतिहासिक वास्तू आपल्या देशातील आहेत, मंदिरे असतील किंवा जे काही महत्त्वाचे ठिकाणे आहेत त्या ठिकाणी लोकांनी जाणं पसंत करावी, जेणेकरून आपला काहीतरी फायदा होईल किंवा चांगल्या पद्धतीचं जे काही आपलं ऐतिहासिक ऐवज आहेत त्याचा जे काही अभ्यास आहे तो तरी करता येईल असं लेखकांना वाटतो. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. या परिच्छेदात लेखक सांगतात की गाडी आहे विनाकारण उगीच लोक एरझरा करत असतात. एरझरा म्हणजे येणे आणि जाणे, गरज नसतानाही लोक फिरत राहतात. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? लेखक सांगतात की
तुम्हाला गरजच असेल तेव्हा तुम्ही वाहने चालवा, मात्र त्याचा वेग मात्र नियंत्रित ठेवा. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? आपल्याकडे रात्राणी एक्सप्रेस नावाच्या गाड्या आहेत की ज्या रात्री भरधाव वेगाने धावतात. इथे उपासात्मक पद्धतीने लेखक म्हणतात की जे रात्री गाड्या चालवणारे जे काही स्त्री पुरुष आहेत की ते अगदी भरधाव वेगाने गाड्या चालवतात. आणि म्हणून आपल्याकडं माहिती आहे की रात्रीच्या दिवसाच्या अपघातांच्या प्रमाणामध्ये रात्रीचे अपघात हे जास्त प्रमाणात होत असतात, हे आपण पाहिलेलं आहे. वाहनाचा पुढच्या परिच्छेदाकडे वळूया. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, पळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरुद्ध आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कोठे, आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या परिच्छेदामध्ये लेखकाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या गाड्यांमध्ये जे काही आपण प्रवास करतो किंवा गाडीवर 2 चाकी आणि 4 चाकी अशा वाहनांवर आपण आरूढ होतो आणि मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण आपल्या देशात आहे आणि त्याचबरोबर अपघातामध्ये मरण्याचं सुद्धा प्रमाण आहे. त्याचबरोबर शरीर जे आपल्या माणसाचं शरीर आहे ते जास्तीत जास्त वाहन चालवण्यामुळे कसं कमकुवत होतं किंवा निकामी होतं हे सुद्धा सांगितलेलं आहे की जी काही मणक्यांची झीज आहे, मज्जातंतूंवर आलेला जो काही ताण आहे त्यामुळे मणके कमकुवत होतात. डोळ्यावर, मनावर आणि शरीरावर सुद्धा ताण येऊन अशा पद्धतीचे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतात हे लेखकाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्या वेळेस वाहनाची गरज असते तेव्हाच आपण या वाहनांचा उपयोग केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. आणि त्यामुळं आपण हे जे काही वेग वशता आहे की जे वेग आहे आपल्या वशमध्ये ठेवला पाहिजे, आपल्या नियंत्रणात ठेवला पाहिजे असं प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगतात. आणि ते सांगतात की बसणे, उठणे, चढणे, उतरणे आणि ह्या सगळ्या ज्या काही हालचाली आहेत आपल्या सारखं गाडीवर बसण्यामुळे, चालण्यामुळं की आपल्या शरीरामध्ये एका पद्धतीचा आजार निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण या गाडीचा, कारण ही वाहने आपल्यासाठी आहेत, आपण वाहनांसाठी नाही आहेत असं लेखक इथे सांगतात. आणि म्हणूनच जे काही अपघात आहेत जास्त वेगामुळे, अपरात्रीच्या जास्तीच्या वेगामुळे जे काही आपल्या देशामध्ये घडणारे अपघात आहेत त्याला आपण आळा घालूयात अशा पद्धतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी या पाठातून आपल्याला सर्वांना संदेश दिलेला आहे. एक विनंती वजा हा पाठ आपल्याला सांगितलेला आहे की आपण आपल्या वेगावर नियंत्रण ठेवूयात आणि आपण आपल्या देशामधील अपघातांचं प्रमाण कमी करूयात आणि त्यामुळं सर्वांचाच फायदा होईल अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाखालील जे काही कृती आहेत, जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत, सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला जर काही अडचण असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर खाली तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि तुम्ही जर या आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला आणखी लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि त्यामुळं तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील. अशा पद्धतीने आपला हा पाठ इथे संपलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.